आतमध्ये जा. बॅटिंग चॅलेंजर्स बेलवली 40+ ला इन्व्हाइट केला आहे. बेलवली टीम आपण लगेच खेळाडू कक्षामध्ये येऊन स्थान बनवायचे. दो ओव्हर का ये मुकाबला रहेगा. नक्कीच नेवालीपाडा संघाला पुढच्या राऊंड मध्ये प्रवेश केला त्यांनी. या सामन्यामधून जो विजेता होईल त्यांच्यामध्ये आणि नेवालीपाडा संघामध्ये फायनल साठी चिठ्ठी होईल. जो चिठ्ठी जिंकेल तो थेट फायनल मध्ये जाईल आणि जो चिठ्ठी हारेल तो राजा राणी घोट संघासोबत सेमीफायनल खेळेल. ओके, म्हणजे अजून 2 मॅचेस होतील. टोटल 3 मॅचेस आपण इथे पाहणार आहोत. वेलकम बॅक जमलेल्या तमाम सर्व क्रीडा रसिकांचं FIES चषक निकलस 2025 मध्ये सहर्ष स्वागत. बऱ्याच वेळानंतर थोडंसं व्यत्यय आलं, टीम वेळेवर उपस्थित नाही राहिल्या, त्यामुळे थोडा डिले झाला. आता आपण सुपर 5च्या लढतींना सुरुवात करत आहोत. एक साईडला चॅलेंजर्स बेलवली 40+ आणि त्याच्या अगेन्स्ट पलसपे हा आपण संघ पाहतोय. आपण स्वर्गीय वसंत सांगडे क्रिकेट क्लब जे हनुमान क्रिकेट संघ निकलस यांच्या संयुक्त विद्यमानाने FIESCC चषक 2025 हे सुंदर पर्व एन्जॉय केलं. आज अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा येऊन पोहोचले. गेले 5 दिवस ही स्पर्धेचं आपण निकलस या नगरीमध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 360 मैदान, आजूबाजूला झाडे, डोंगर, बिबट्याचा वावर, हे सर्व गोष्टी पाहिल्या आणि अगदी एन्जॉय केले 5 दिवस आणि स्पर्धा या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले. टीमने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा मी त्यांना सूचित करू की आपण त्वरित फिल्डिंगची व्यूहरचना करून घ्या. 2 षटकांचा सामना. 2 षटकांचा सामना आहे. राजा पाटील मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण पाहतो अगदी चांगली बॅटिंग, इम्प्रेसिव्ह बॅटिंग आजच्या दिवसामध्ये राजा या फलंदाजाने केली. परस्पर टीमला अगदी सुपर 5 मध्ये धडक मारली. चला लगेचच फिल्डिंग सेटअप करून घ्या. बेलवली टीम आपण आपली ओपनिंग पेअर तयार ठेवायची. बेलवली उपस्थित प्लेवर राहिले त्याबद्दल त्यांचा मी हार्दिक आभार व्यक्त करू. नरेश आणि सुरेश अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 2 षटकाचा सामना. आज रविवारचा दिवस आणि रविवारच्या दिवसामध्ये हे बिग बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सीमारेषेच्या अवतीभोवती बरेच खेळाडू, प्रेक्षक यांचे मानलेले आपल्याला पाहायला मिळते. मंचावरती अतिथी मंचावर बसलेले सर्व मान्यवर स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्व मान्यवरांचं मी स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करू. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला गेले 5 दिवस चांगली क्लॅरिटी विथ क्वालिटी आपल्याला पाहायला मिळाली. ऑपरेटिंग देखील लाजवाब होती आणि त्यांच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या जोडले गेले सर्व लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. नरेश आणि सुरेश अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. जे हनुमान क्रिकेट संघ पळसपे आणि चॅलेंजर्स बेलवली 40+ चा एक लॉट होता, त्यामधून बेलवली टीमचा बोलवाला राहिला. चॅलेंजर्स बेलवली देखील सुपर 5 मध्ये दाखल झाले. चला पळसपे संघ आता उशीर नको, पटापट क्षेत्ररक्षण लावून घ्या. ओपनिंग पेअर आपण बघतोय सुरेश पाटील आणि नरेश पाटील अशी ही नावाजलेली जोडी चॅलेंजर 40+ संघाची आपण मैदानावरती पाहतोय. तर बॉलिंग मार्क वरती असेल विनय गवंडी. मॅच ऑन करा पंच. आपण देखील सांगायचे कारण 4 वाजून 45 मिनिटं झाले आणि आपल्याला 3 सामने केले होते आणि त्या दिवसामध्ये रात्री मोठा असताना दिवस छोटा असतो, त्यामुळे जलदगतीने सामने उरका.
येस पंचांचा ग्रीन सिग्नल येईल, मॅच ऑन करायचे. 30 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. नो पॉवर प्ले, मॅन्डेटरी पॉवर प्ले कोणताही षटक नसेल. लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नरेश आणि सुरेश अशी ही जोडी आपण पाहतो. विनय गवंडी पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल शरीरापासून दूर फेकलाय, पंचाचा इशारा तो यस इट्स व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाते. एका धावेने धाव संख्येचा श्री गणेश 40 प्लसचा संघ आहे, परंतु कमजोर समजून खेळणं चुकीचं ठरेल, कारण चांगले बॅटिंग त्यांच्यामध्ये देखील क्षमता आहे मोठे पटके मारण्याची. यावेळी देखील हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट होत नाही. हा चेंडू डॉट फेकलाय. एक चेंडू झाला तर धाव फलकावर धावा, एक बिनबाद अशी सुरुवात बॅटिंग करत असताना चॅलेंजर्स बेलवली या संघाची आपण पाहतो. यावेळी पहा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू तैनात, परंतु चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. परत बॅकअप चांगला राहिला, चेंडू अडवला आहे असं वाटलं होतं. चेंडू सीमा पार जाईल, परंतु चांगली बॅकअप तिथे राहिला आणि धावा मात्र वाचवल्या. या चेंडूवरती मिळाल्या टोटल 2 धावा. 2 धावेने धाव फलक पुढे, टोटल 3 धावा धावा फलकावरती लागले. एलिव्हेशन मिळालं नाही, प्रॉपर टायमिंग जुळलं होतं, परंतु एलिव्हेशन त्या चेंडूवरती नव्हतं. यावेळेस स्टेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फिल्डर आहेत, 1 बाउन्स चेंडूची अडवणी करतील तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. चांगला ताकदीचा वापर इथं केला जातो फलंदाज सुरेश पाटीलच्या माध्यमातून आणि धाव फलकावर धावा एकाच्या मदतीने धावसंख्या पुढे, टोटल 4 इन रो 4 धावा धावा फलकावरती लागलेल्या आहेत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये चांगली सुरुवात, संत गतीने सुरुवात. 2 षटकांमध्ये कमीत कमी 20-22 धाव्यांचं पर्यंत टार्गेट सेट केलं तर ही मॅच चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळेल मॅच मध्ये देखील, कारण इथून 10.00 ची सरासरी गाठावी लागेल बेलवली टीमला. कारण पलसपेचा विचार केला तर राजासारखा इनफॉर्म बॅट्समन त्यांच्याकडे मिडल ऑर्डर मध्ये येऊन चांगले उत्तुंग षटकार राजा पाटीलने ठोकले, चांगला खेळ सादर केला. त्यामुळे इथून बेलवली टीम प्रयत्न जरूर केले मोठे पटके येण्याची. यावेळी प्रहार करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ मध्ये खेळाडू तैनात. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव प्रयत्न केला जातो पण बॅकअप चांगला. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? तू माय कॉलिंग थोडीशी खराब आणि इथे मात्र पहिला करारा झटका रनआउटच्या स्वरूपात बेलवली टीमला. थँक्यू डिझे. कॉलिंग खराब असल्या कारणाने सलामीवीर सुरेश पाटीलला परतावं लागलं तंबूच्या आसऱ्याला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन तांडेल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ओव्हर द विकेट गोलंदाज. यावेळी पंचांचा बोट आकाशाकडे, आणखीन एक धक्का बेलवली टीमला. गोल्डन डकचा शिकार होऊन माघारी परततोय फलंदाज. आलेला नरेशला देखील तंबूच्या आसऱ्याला परतावं लागलं. सलामीची जोडी नेस्तनाबूत झाले. आता उमेश मैदानाच्या आतमध्ये डावखुरा फलंदाज दाखल झालाय. अंतिम बॉल षटकातला 2 षटकाची मॅच. इथून धाव फलकावर धावा लागले, धाव संख्या स्थिर 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
फुल टॉस बॉल प्रहार केलाय ऑन साइडला मिड विकेट रिझन मध्ये खेळाडू तैनात एक धाव कंप्लीट फेकी चांगली राहिली नो बॉल हाईट फॅक्टर चेक केला पंचांनी आणि इथे मात्र नो प्लस 1 अशा 2 धावा स्कोर कार्डवर ऍड केल्या जातील टोटल 7 धावा फलकावरती लागले नो बॉल आहे आता मात्र फ्री हिटची संधी उतरून मोठा फटका येईल का हे देखील पाहणं गरजेचं फ्री हिट आहे कोणत्याही फटका तुम्ही तिथे मारू शकता मोबा असेल अंतिम बॉल फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न फटका फसला होता एलिव्हेशन मिळालं नाही फ्लॅट मारण्याचा प्रयत्न परंतु मिड विकेट रिझन मध्ये प्रोटेक्शन ठेवणंच चांगलं त्यामुळे धावा मिळाल्या फक्त सिंगल आणि नोची एक म्हणजे अशा 2 धावा ऍड केल्या जातील स्कोर कार्डवरती टोटल 7 धावा फलकावर लागलेत षटकातला अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये विकेट तयार यावेळी इनसाइड आउट करून काढण्याचा प्रयत्न होता कव्हरला खेळाडू आहेत एक धाव थोडे चाचपले एक धाव करून दुसरीचा प्रयत्न आणि आणखीन एक रनआउटच्या स्वरूपात कॉलिंग खराब असल्या कारणामुळे विकेटचा पतन धक्का क्रमांक 3 चॅलेंजर्स बेलवली 40+ संघाला आणि अशा रीतीने षटकाची झाली समाप्ती एक षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना बेलवली 40+ संघ धावून पोहोचला 8 या आकडेवरती 3 बाद थँक्यू व्हेरी मच एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय 8 धावांवरती 3 फलंदाज बाद चॅलेंजर 40+ संघ तो त्यांच्या अपोजिट जो संघ आहे तो सी गटातील आहे हे देखील आपण लक्षात घ्यायला हवं 40+ संघ या मोठ्या संघासोबत खेळतोय हीच मोठी गोष्ट आहे आणि हाच त्यांचा विजय की वयाची 40 ओलांडल्यानंतर देखील आमच्याशी 2 हात करू शकतो ही जिद्द त्यांनी दाखवली ना सर यातच त्यांचा विजय आहे यस यस ॲब्सोल्युटली कृष्णा सर अगदी चांगलं वाक्य आपण बोललात कारण 40 जरी ओलांडली असली तरी यंग खेळाडूंसमोर खेळणं आणि तिथून प्रेशर हँडल करणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं कारण 40+ संघाचे खेळाडू म्हटलं की क्लिझेंट फेल असतात प्रचंड अनुभव त्यांच्या मागे असतो आणि चांगलं क्रिकेट नेहमीच खेळण्याचा प्रयत्न करत असतात आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चॅलेंजर्स बेलवली 40+ संघ करत असताना आपण पाहतोय दुसरं षटक प्रगती पथावर स्वप्नील फौजदार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आलाय इथून एखादा मोठा फटका आला तर काम बनून जाईल कारण फायटिंग स्कोर जरूर इथून उभारेल चॅलेंजर्स बेलवली 40+ संघ कारण धावसंख्या अद्याप स्थिर पाहायला मिळते 9 धावा फलकावरती पळसपे टीमने कृष्णा सर सकाळच्या सत्रापासून चांगला खेळ सादर केलाय आणि त्यामुळे इथून तुम्हाला कमीत कमी फायटिंग स्कोर म्हणजे 17 ते 18 जरी धावा उभा केला तर मॅचला मजा येईल यावेळी हलका त्याने पुश केलाय आणि बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चांगला झेल घेतला होता आणि आणखीन एक धक्का चॅलेंजर्स बेलवली संघाला थँक्यू सर खरं तर 40+ संघाचं कौतुक यासाठी देखील करायला हवं की आपण या स्पर्धेमध्ये बघितलं आपला नितळस संघ देखील खेळला काळूराम पावसाती असतील भाऊ कदम असतील हरिश्चंद्र सांगडे असतील हे तर टॉप रन स्कोररच्या टॉप 10 लिस्ट मध्ये आहेत यावेळी फटका बसलाय चेंडू बराच काळ हवेत उंची जास्त नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय अजून एक चान्स बनेल का इथे मात्र पंतचा इशारा तो पॉपिंग क्रीज मध्ये दोन्ही फलंदाज सेफ आहेत 2 धावा कंप्लीट केल्या 2 धाब्याने धाव फलक पुढे ते टोटल धाबा फलकावरती 11 धाबा फलकावरती लागले अजूनही 2 बॉल शिल्लक 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका आला कृष्णा सर तर चांगला फायटिंग स्कोर चॅलेंजर्स बेलवली 40+ संघ उभे राहील कारण
तेवढी डिफेंड करण्याची क्षमता दोन बॉलर त्यांच्याकडे प्रॉपर आहेत. नक्कीच सर. आणि आपले जेवढे मान्यवर बसलेत स्टेजवर त्यांना देखील 40+ ह्या खेळाडूंकडून एक तरी चौकार षटकार बघायचा आहे, जेणेकरून त्यांच्या अंगामध्ये बळ येईल की आपण देखील करू शकतो. या सुनिश्चित प्रयत्न लावडा फील्ड केले, पंचांचा बोट आकाशाकडे. पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन अँड विकेट्स होते. वन मोर विकेट डाऊन. चॅलेंजर्स बेलवडी संघाला आणखीन एक धक्का. फलंदाज बाद.
प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी संजू असतील, अवय असतील, अगदी चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातून घेण्यात आली आणि अगदी यशस्वीरित्या आयोजन. यावेळी फुलटॉस बॉल एज लागले, लिडिंग एज लागली होती, तिथे मात्र मिळेल सिंगल. एका धावेच्या मदतीने संघ पुढे जाईल. टोटल 3 धावा फलकावरती. आता मात्र राजा पाटील ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. स्टान्स घेत असताना मागील 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी त्याला मिळाली. कारण आजचा खेळ, आजचा दिवस राजा पाटीलच्या नावावर असेल. पलसपे या गावासाठी अगदी चांगला खेळ सादर केला. गोलंदाज तयार. ओ सुरेशचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. क्या बात है कृष्णा, व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द टूर्नामेंट. रिव्हर्सचा फटका, ताकदीचा फटका, चेंडू सीमा पार. दॅट्स अ हाय अँड हँडसम क्वालिटी हिट. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू कृष्ण सर. आपण बऱ्याच वेळा रिव्हर्सचे फटके पाहिलेत. रिव्हर्सचे फटके आपण शॉर्ट थर्डमॅन असो किंवा बॅकवर्ड स्क्वेअर लेग असो असे आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र राजाने सुपर कव्हरच्या दिशेने तो षटकार लगवला. अगदी उंच भरारी, गगनाला गवसणी घालणारा ठोकला षटकार. आणि इथे मात्र अजून एकदा सिंगल मिळेल. एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय डबल डिजिट मध्ये. 10 धावा फलकावरती. अजूनही 4 धावेची आवश्यकता. जर्मन क्रिकेट संघ पलसपे या संघाला जिंकण्यासाठी. चांगला बेलवली संघाने देखील प्रयत्न चांगला. यावेळी देखील फटका चांगला सजवायचा होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न, टप्पा काढण्याचा इन स्विंग इथे पाहायला मिळाला. थोडा बाहेर काढण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळाला. आणि चांगली गोलंदाजी थोडस कमबॅक करत असताना अद्याप षटकातले अंतिम बॉल, शेवटचा बॉल असेल तो. यावेळी प्रहार करण्याचा प्रयत्न, यावेळी देखील बाहेर वळवला जातोय बॉल. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. लगातारचा दुसरा बॉल डॉट फेकलाय गोलंदाज सुरेश पाटील या गोलंदाजाने. म्हणजेच षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना धाव फलकावर धावा लागले, त्या म्हणजे पलसपे टीम जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. आता समीकरण असेल येणारे 6 बॉल आणि 4 धावेची गरज. नक्कीच 6 चेंडू शिल्लक आहेत आणि अवघ्या 4 धावांची गरज आहे. परंतु या चॅलेंजर बेलवली संघाचं कौतुक यासाठी देखील सर करायला हवं की त्यांनी हार नाही मानली. फक्त 7 खेळाडू आहेत त्यांच्याकडे. 7 खेळाडूंनी हा संघ उतरला. मनामध्ये जिद्द असली तर काही करू शकतो. असं वाटलं होतं की एका षटकामध्ये ह्या धावा डिफेंड करतील. सगळ्यांनी ॲझ्युम देखील केलं होतं. राजाचा एवढा फॉर्म आहे, सकाळपासून कुटतोय सगळ्यांना, पण तरी देखील त्याला बीट केलं. हा यांचा विजय आहे 40+ संघाचा. नक्कीच चांगला खेळ बेलवली टीमने केला. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग जुळला नाही. त्याकडे पॉईंट रिझर्व मध्ये खेळाडू देण्यात 2 धावा कंप्लीट केल्या. थोडं फंबल झाले. असं चांगलं क्रिकेट चॅलेंजर्स बेलवली टीमने देखील केलं. आणि जरा धावा कृष्ण सर असत्या ना, 20 धावा जरी असत्या टोटल स्कोर बरोबरती, तर मॅच पाहायला मजा आली असते आणि मॅच चांगली आटातडीची झाली असती. नक्की सर, जर ते सांगतोय की जर 11च्या 11 खेळाडू इथे उपस्थित असते तर त्यांचं जे मेंटल, आपण म्हणू शकतो मेंटल हेल्थ, ती खूप स्ट्रॉंग असते. परंतु त्यांचं लक्ष लागलं जे अनुपस्थित खेळाडू त्यांच्याकडे. यस ॲब्सोल्युटली. यावेळी क्लीन बोर्ड, राजासारखा फलंदाज इम्प्रोवायझिंग शॉट खेळत असताना क्लीन बोर्ड केलाय फलंदाज बाद. आता ती उणीव जाणवते की आणखीन 5 ते 8 धावा हव्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये. जर तेवढ्या धाव्या असत्या ना सर, तर पळता धुळी थोडी केली असती या संघाने. यस, मजा आली असती. राजासारखा खेळाडू बाद झाला. अजून स्वप्नील कृष्णा सर मॅच संपलेली नाहीये. स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे. 4 बॉल 2 धावेची गरज. एखादा डॉट बॉल प्रेशर क्रिएट करून जाईल की सर ह्या राजाला आउट करायला भले भले खेळाडू थकले सकाळपासून, त्याला आउट करण्याचं काम हे उमेश मेडेकर साहेबांनी केलं. यस ॲब्सोल्युटली. हा बॉल खूप इम्पॉर्टंट आहे स्वप्नीलसाठी. हा बॉल यावेळी प्रतीक्षा करावं लागेल. पंचांचा बोट आपण पाहतो व्हाईट बॉल, पंचांचा इशारा आहे तो लेग स्टिक जाणारा हा बॉल.
स्कोर लेवल झालाय. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाते. आता मात्र 4 बॉलांनी 1 धावेची गरज. सिंगल कंप्लीट होईल का? सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक धक्का. बॅटिंग करत असताना जय हनुमान क्रिकेट संघ पलसच्या संघाला दुसरा हादरा. थँक्यू चला 3 चेंडू 1 धावेची गरज. अटॅकिंग फिल्डिंग कृष्णा आता मैदानाच्या आतमध्ये सजवली आहे कॅप्टनने. एखादा अजून डॉट बॉल कृष्णा मॅच मध्ये शिरकाव करेल बेलवली टीम. यावेळी ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न सहज ती धाव पूर्ण केली ते विजय संघ जय हनुमान क्रिकेट संघ पलसपे हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम चॅलेंजर्स बेलवली. आपण देखील मैदानाच्या आतमध्ये 7 खेळाडू असून चांगला खेळ सादर केला त्याबद्दल आपलं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि पुढील वाटचालीस तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. बक्षीस पात्र फेरीमध्ये आपण देखील प्रवेश केलाय आणि 1 ट्रॉफी साठी हकदार तुम्ही देखील आहात. नक्कीच मी पळसपे संघाला देखील विनंती करेल की आपण चॅलेंजर 40+ संघासाठी एकदा टाळ्या वाजवूया की त्यांनी खूप चांगले खेळ इथे दाखवले या ठिकाणी.